जय आदिवासी भाषवा दोस्तों, तुम्हाला मी एक आयुर्वेदिक वस्तू तुम्हाला सांगायचं राहिले. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवलं होतं, ते अर्धवट पाठवलं होतं तुम्हाला. तर आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाठवतो. जे आयुर्वेदिक वस्तू का असतात, जे कशा कामासाठी येतात, काय कामासाठी येतात, ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर आता बघा, हे झाड आहे साबरचं. त्या साबरच्या झाडाला बोंड येतात. ते काय कामाला येतात, कशा पद्धतीनं उपयोग करावं लागतं, ते फळ असतो त्याला. ते फळ मुळ्याच्या औषधीच्या कामाला लय कामात येतं ते. तर आता तुम्हाला दोस्तो, तुम्हाला ते दाखवतो मी कसं पद्धतीनं खायचं असतं, कसं पद्धतीनं त्याला काढायचं असतं, आणि त्या बोंडला कसं साफ करायचं, तुम्हाला हे सगळं हे सांगतो. आता तुम्ही पाहिलं का, हे बघा एवढे काटे आहेत. ह्या काट्याला हातसुद्धा लावून वाटत नाही माणसाला. काट्याला हात लावलं ना तर डायरेक्ट अंगाला सडतं हे काटा, एवढं बेकार असतं. पण त्याचं फळ खात्यात. तर ते मुळव्याध आयुर्वेदिक दिल साफ रक्त स्वच्छता करण्यासाठी ते फळची उपयोग करते आपण. आता तुम्हाला हे व्हिडिओमधून दाखवतो कसं पद्धतीने तुम्हाला हे करावं लागत आहे. आता आपण आणलेलं आहे हे चाकूनमध्ये, आपण व्हिडिओला हे बघा, हे असा बोंड असतो, याला म्हणतात हे काट्याचं साबरचं हे बोंड. आता तोडून ठेवलं आहे मी. आता हे तुम्हाला दाखवतो, हे कशा पद्धतीनं सोलायचं, कसं दाखवायचं, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि हे एवढं आयुर्वेदिक आहे, मी आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला हे खाऊन दाखवतो कसं खायचं, कसं सोलायचं. हे बघा, हे असे काटे असतात त्याला. हे बघा, चारी कोपऱ्यातून काटे असतात, इथून असं तुटलेलं असतं. आता आपण त्याला ह्या ब्लेडच्या माध्यमानं त्याला सोलूया, मग आपण खाऊया. आता तुम्हाला दाखवतो ये त्या कशा पद्धतीनं करायचं. आता मी एकदा बसतो खाली, हो बसल्यावर तुम्हाला आता दाखवतो मी कसं घेऊन. हे बघा, आता मी याला तोडून आणले. आता मी बसलो एका साईडला. आता हे असे काटे आहेत ना, याला आता साफ करायचं. आता हे असे बिलेटाने असे कापून टाकायचे, म्हणजे जे काटे आहेत ना अंगाला हाताला लागत नाही. तर ते अशा पद्धतीनं आपण साफ करायचं. हो, त्याला अशा पद्धतीनं साफ केल्यावर ते जे बोंड आहे ना, असे जे काटे असते ते काटे काढून टाकायचे. तर मग त्याला काय करायचं मित्रांनो, हे आयुर्वेदिक वस्तू काही हे कोणाला माहिती नसतं. हे आम्हाला कसं माहिती पडलं, जे आमचे आजोबा म्हातारे माणसं होते, जेवढे जुने लोक होते, जंगलात गुरं पाळायचे, गुरं चारायचे, असे ते लोक हे वस्तू त्यांना माहिती होतं. तर आता काय आहे, ते आपल्याला एवढं बोलता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही समजू शकताय. हो, तर पण तुम्हाला मध्ये तुम्हाला हे सांगतो आयुर्वेदिकचं, कारण की काही लोकांना माहिती नसतं. ते आता कसं आहे, आम्ही आदिवासी माणसांना माहिती थोडंफार, त्याच्यामुळे तुम्हाला हे जानकारी दाखवतो कशा पद्धतीनं खायचं, कसं काय आहे. एखादी बिचाऱ्याचं कष्टामध्ये लई त्रास झालेला असतं, त्यालाच माहिती असतं. ज्याला मुळ्यात असतं त्यालाच माहिती असतं काय होतं आहे या गोष्टी. त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो, कोणाचं एक दुःख असतं ना, ते नीट झाल्यासाठी एखादी मित्राला शेअर नक्की करा तुम्ही. आणि हे व्हिडिओ आहे ना त्यांना नक्की पाठवा. हे फक्त किती 2 दिवस खायचं, 2-3 दिवस खाल्लं ना त्याचं रक्त काटे आलेले असते, कोंब आलेले असते, सगळं काही त्याचं कोंब जुळून जाणार. तर आता असं पद्धतीनं मी हे बघा आता सोलून घेतले. आता तुम्हाला दिसतं हे लाल जरक आहे. आता हे मी आता तुम्हाला खाऊन दाखवतो कशा पद्धतीनं खायचं, काय खायचं. आता मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. हो, आता याला मी थोडं साफ केलं आहे. आता हे काट्याचं तर थोडं पाणी घेतो, पाणीमध्ये तुम्हाला दाखवतो. तुम्ही व्हिडिओमध्ये चालू ठेवा. मग आता हे बॉटल आणली, बॉटलच्या मध्ये ना आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता पाणीनं असंच धुवून घ्यायचे थोडंसं, म्हणजे जे काटे आहेत ना ते काटे अंगाला टुचलेले असते, याला टुचलेले, आपल्याला जिभीला टुचलं तर ते जखम नाही होऊ. त्याच्यामुळे आता याला काय करायचं, असं साफ करून घ्यायचं. आता हे असं साफ केलं आहे का, हे बघा असं लाल लाल येते. मग त्याच्या पद्धतीनं आपण तुम्हाला समोरच आता तुम्हाला खाऊन दाखवतो मी. ह्या झाडाचं हे जे फळ आहे
हे बघा, हे असं असतंय. आता तुमच्या समोरच मी खाऊन दाखवतो कसं काय आहे बा. तुम्हाला विश्वास पटला पाहिजे बा. बा हे माणूस काही बी बनवतोय, काही बी व्हिडिओ टाकतोय. मी जे आहे ते खरी कहाणी आहे तेच सांगतोय. मुळ्यातला रक्त सफाई वगैरे काय असतं ते सगळं काही गोष्टी होत्यात. हे बघा, खायला एकदम भारी वाटते. कडू लागत नाही, मडू लागत नाही, एकदम टेस्टदार लागते. एकदम भारी लागतं आहे. त्याचं असं कलर येतं आहे. हो, तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्राला नक्कीच शेअर करा. जिचे मुळ्यातला त्यांना त्रास होत असेल त्यांना हे व्हिडिओ नक्की पाठवा. तुम्हाला कुठे बी जंगलामध्ये हा फळ दिसला त्याला सोडायचं नाही. ज्या फळाला आणायचं आणि घरी बी घेऊन जाऊ शकता तुम्ही. या फळाला घरी बी बनवू शकता. फक्त त्याला हात नाही लावायचा. असं एकदम काटे असतात त्याला. आणि त्याला असं बिलेटनं वगैरे साफ करायचं. पाणी घ्यायचं जवळ, अशी साफ करून त्याला मग खायचं. तब तक मिलेंगे. बाय. जय आदिवासी, जय जवाहर.